गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। महाराष्ट्रात मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने कैलासवासी रमाकांत चव्हाण ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे अमराठी रिक्षा व कॅब चालकांसाठी विशेष मराठी भाषा शिक्षण अभियान सुरू करण्यात आले। या उपक्रमाअंतर्गत 15 ऑगस्ट पर्यंत इच्छुक चालकांना मोफत मराठी भाषा प्रशिक्षण दिले जाणार आहे। प्रशिक्षित शिक्षकांमार्फत 4 दिवसांचे वर्ग घेण्यात येणार असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर परीक्षा घेऊन यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्र शासनाकडून बारकोडयुक्त प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला शिवसेना गटनेते अरुण अशान, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, नगरसेवक भुल्लर महाराज, रिक्षा युनियन अध्यक्ष हरजित सिंग उर्फ विकी भुल्लर, हर्षदा निखिते, प्रमोद पांडे, ज्योती ठाकरे, डॉक्टर प्रमोद धवल, तिरुपती रेड्डी, केडी तिवारी, सुनीता गोरे, प्रकाश माळी, निखिल पाटील आणि प्रल्हाद कोलते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। अधिकाधिक चालकांनी या अभियानाचा लाभ घेऊन मराठी भाषा आत्मसात करावी असं आवाहन आयोजकांनी केलंय। ज्यांनी आपल्या सोप्या भाषेमध्ये हिंदी में आपसे संवाद किया और मराठी भाषा सीखने के लिए जिन्होंने ये आपको मार्गदर्शन किया, ऐसे हमारे वरिष्ठ डॉक्टर ज्योति ठाकरे मैडम मंच पर उपस्थित, हमारे इस महानगर पालिका के नगर सेवक और महानगर प्रमुख चौधरी साहब, हमारे ज्येष्ठ नगर सेवक भुल्लर महाराज जी, तिरुपति रेड्डी जी, तिवारी साहेब, व्यास पर उपस्थित हर्षदा निखिते डॉक्टर मैडम, और ये कार्यक्रम, इस कार्यक्रम को कार्यक्रम न करते हुए ये पाठशाला का जो आयोजन करने का जो कार्य और आप सभी रिक्शा चालक वालों के लिए आगे के लिए भविष्य में कठिनाइयां न हो, इसके लिए सबसे ज्यादा प्रयास करने वाले हमारे युवा नेता और रिक्शा यूनियन के अध्यक्ष विक्की भुल्लर जी, आए हुए सभी हमारे उल्लासनगर शहर के ऑटो रिक्शा चालक मालक, आप सभी ने यहाँ पे अभी थोड़ी देर पहले ठाकरे मैडम का अनुवाद सुना, मगर मैं चाहता हूं कि मैं अगर 2 शब्द आपके सामने रखूंगा तो मैं मराठी में रखूंगा, क्योंकि मराठी आपको अभी सीखना है और वो कल से ही सीखना है। कल से बरोबर है ना? तो माझी एक विनंती आहे की आपण सगळ्यांनी जर का शांतमध्ये बसलं तर मला काय बोलायचं आहे हे आपण ऐकू शकता, आणि ज्या पद्धतीने हिंदी भाषा बोलून पाठ बोलल्यानंतर तुम्हाला ऐकायला येतं किंवा समजतं, तसं मराठीमध्ये पटपट बोललं तर तुम्हाला काही समजणार नाही। त्यामुळे मराठी भाषा शिकण्याकरता तुम्हाला थोडंसं कान देऊन ऐकावं लागेल। ज्या पद्धतीने राजेंद्र चौधरी साहेबांनी सांगितलं की आपल्या ह्या उल्हासनगर शहरामध्ये 100% जरी उत्तर भारतीय लोक असतील, त्या लोकांना 50% लोकांना मराठी भाषा समजते का नाही समजते? मला वाटतं जे बोलतायत त्यांना समजत नाही, जे ऐकतायत त्यांना समजते का नाही समजते? तर आपण उद्यापासूनच्या ह्या पाठ्यक्रमात, उद्यापासून आपण शाळेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर ह्या पाठ्यक्रम अभ्यास आपण करायचा आहे, त्याकरता आपण मनापासून तयारी करायची आहे। मगाशी मी आलो त्यावेळेस चर्चा चालू होती की कुठल्याही रिक्षावाल्याला
या उल्हासनगर शहरामध्ये असू दे किंवा दुसऱ्या कुठल्या शहरामध्ये, भैया आते हो क्या, चलना है, ही सुरुवात मराठी लोकांकडनं पण होते. परंतु आपण जर का बोलला कुठे जायचं आहे, तर मला वाटतं समोरच्या माणसाला जी चपराक लागेल, जे ठाकरे मॅडमने सांगितलं, ती चपराक एकदम जबरदस्त असेल. आणि जे मराठी संवादिक हिंदीमध्ये बोलतात ते सुद्धा आपल्याशी मराठीमध्ये बोलतील. आज या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जर का कोणी दळणवळणाचं साहित्य म्हणजे लोकांना जर का व्यवस्थित ठिकाणी पोहोचवायचं असेल, रस्त्यावर कुठलाही काही प्रकार घडला. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.